एवढेच जण आहेत नाही तालुका पुरते इथले डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरचे आहेत. जिल्ह्याच्या तिन्ही कंपन्यांची माहिती आपल्याला मिळू शकते. फक्त आता कसं ही पोझिशन आल्यामुळे ऍक्च्युअल वर्किंग कसं आहे परिस्थिती एजन्सी आहे, दिवसाचं कंझम्पशन किती आहे माहिती आहे आणि परिस्थिती चांगली आहे, सप्लाय चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. बुकिंग फक्त काय राहिलं 3 पट बुकिंग व्हायला लागले. कारण कस्टमर काय झालेलं आहे, थोडासा पॅनिक मध्ये जो शब्द वापरतो आम्ही, पॅनिक म्हणजे गडबड करायला लागले लोक बुकिंगला. तो फक्त चालू आहे. त्याच्यामुळे काय राहिलं तुमच्या बी नजरेत यायला लागले ते की काहीतरी सप्लायचा प्रॉब्लेम सप्लायचा नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त गर्दी करून करू राहिले लोक. तुम्हाला माहिती आहे की मिळतं की नाही मिळतं लोक. मागच्या हप्त्यामध्ये बी तसं झालं होतं. तुम्हाला माहिती आहे पेट्रोल पंपावर काय झालं होतं. आता काय परिस्थिती, तशी आमची परिस्थिती 2-3 दिवस चालत व्यवस्थित चालून जाईल सर, काही गडबड राहणार नाही. सप्लाय कंपनी चांगला देऊ राहिली. किती दिवसाचा पुरवठा आपल्याकडे सध्या शिल्लक? पुरवठा तसं नसतं आमच्याकडे, येतो जातो वाटप करत राहतं, येत राहतं जात राहतं. आमच्याकडे स्टॉक होत नाही आम्ही, कारण रोटेशन चालूच राहतं. एक गाडी प्लांट मध्ये असते, एक सप्लाय मध्ये असते, असं चालू असतं. त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही, सप्लायचा काही प्रॉब्लेम नाही. बुकिंग होण्यासाठी अडचण येते कारण काय? हा, बुकिंग साठी काय प्रॉब्लेम राहिला की लोक सगळेच जास्त हे करू राहिले, बुकिंग करू राहिले. कारण बुकिंग जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावर जर चाललं तर बुकिंगला प्रॉब्लेम येणारच. समजा जर नॉर्मल बुकिंग व्हायला लागलं तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये बुकिंग मध्ये जर संख्या वाढायला लागली जास्त अचानक, तर मग ते प्रॉब्लेम येतात. ते तुम्हाला बी समजतं त्या गोष्टीमध्ये की प्रॉब्लेम काय आहे. पण अनेक नागरिकांची केवायसी सुद्धा नसते. हा, तर केवायसी काय झालं, केवायसी बऱ्याच दिवसापासून मागे लागला मी, त्यांचा मेसेज बी येतो, ते लोक मेसेज टाळतात आणि बुकिंग करायला प्रयत्न करतात. आता कसं राहिलं, मार्च महिना आहे, वर्ष फायनान्शियल इयर आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागले. कंपनीचं प्रेशर आहे, गव्हर्नमेंटचं प्रेशर आहे की केवायसी झालं पाहिजे. तो करू आला मी केवायसी, फक्त लोक त्याच्यामुळे केवायसी नाही झालं म्हणून त्रास द्यायला लागले. किती दिवस त्रास होऊ शकणार नाही? हा, मग काही नाही, 2-3 दिवसात त्रास काहीच नाही. 2-3 दिवसामध्ये सगळंच नॉर्मल होऊन जायचं. लोक जी गर्दी करू ती नॉर्मल होते 2 दिवसामध्ये. बरं, काही गॅस एजन्सी सूचना फलक लागलेत की 6 तारखेपर्यंत ज्यांची fee आहे त्यांनाच आज मिळेल असं. ते काय झालं होतं की काल सोमवार होता, मग रविवारची सुट्टी होती, त्याच्यामुळे गर्दी जास्त झाली. बाकी काही नाही, आज तर आम्ही नॉर्मल द्यायला लागलो सगळं सप्लाय. काही प्रॉब्लेम नाही, सप्लायचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त गर्दी करायला लागली तर लोकांना मग थोडंसं कंट्रोल करायला लागलं, बुकिंग जास्त झाल्यावर ते प्रॉब्लेम. साहेब, आपल्या जिल्ह्यात एकूण किती तुमच्या गॅस एजन्सी आहेत? आता सध्याची स्थिती काय? तुमच्याकडे स्टॉक आहे का अवेलेबल? हा, स्टॉक अवेलेबल. आज 2 गाड्या आहे आमच्या, माझ्याकडे म्हणजे आनंद गॅसकडे 2 गाड्या आहेत सप्लायला. ट्रक 2 ट्रक. इथं जालना शहरामध्ये 6 एजन्सी आहे, पण बाहेरच्या संख्येने सांगता येणार जालना जिल्ह्याची, पण इथंच आहेत 26 जवळपास आहे तिन्ही कंपन्यांचं. जे व्यावसायिक गॅस सिलेंडर ते पूर्णपणे बंद झाले. बंद झाले म्हणजे ते थोडंसं कंट्रोल केलं कंपन्यांना. बाकी त्याच्याबद्दल काही बोलता नाही येणार आम्हाला, कंपन्याचं काय प्रॉब्लेम. पुरवठा अधिकाऱ्यांशी काय बातचीत आहे? पुरवठा तिकडे झालं, आमचं स्मूथ चालू आहे सप्लाय. फक्त ज्या लोकांचं बुकिंग होत नाही, 30 दिवसाचं बुकिंग जे कंपन्यांना केलेलं आहे, तर ते लोकांना वाटतं बुकिंग नाही झालं म्हणून ते गडबड करायला पाहतात. तर त्याला काय वाटतं बुकिंग झालं म्हणजे आपला हक्क होऊन जातो, बुक केलं म्हणजे आपला सिलेंडर मिळणार. तर तेच प्रॉब्लेम, बाकी काही नाही. तर बुकिंग काय करू आले, तुम्हाला समजून आलं की आपलं बुक झालं म्हणजे आपलं सिलेंडर मिळणार, पण त्याला हे माहित नाही की सप्लाय मिळून राहिले तर काही प्रॉब्लेम नाही.